तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त आता ट्विस्टची एंट्री झालेली आहे। आता मात्र प्रतापला निर्दोष सोडवण्यासाठी सायली अर्जुनने खूप मोठा प्लॅन केलेला आहे। या प्लॅनमध्ये महिपती आणि साक्षी यांचा आता ताबडतोब पर्दाफाश करण्यासाठी महिपती आणि साक्षी यांच्या अड्ड्यावरती अर्जुन आणि सायली धाड टाकायला निघालेले आहेत। पण तोपर्यंत इकडे आता घरच्यांना सावरण्याची जबाबदारी सुद्धा सायलीवरती येऊन पडलेली आहे। सायली आता पूर्णाची कल्पना सगळ्यांना सावरत आता सगळ्यांना धीर देते आणि इथेच आता पूर्णाजीला सायलीबद्दलचं प्रेम वाटायला लागतं। सायलीला पूर्णाजी विनंती करते, काहीही कर पण माझ्या प्रतापला सोडवून आण। मला माहिती आहे तू नक्कीच काही मनात आणलंस तर पूर्ण करू शकते। आता पूर्णाजीला सायलीची आठवण येते। मग या वेळेला तिला तन्वीची आठवण येत नाही की तन्वी ये बाई माझ्या प्रतापला सोडवायला मदत कर। जेव्हा काही चांगुलपणा असतो तेव्हा तन्वी आणि मदत हवी असेल तर सायली। पूर्णाजीने सायलीकडे मदत मागितल्यावरती मग मात्र सायली आता जीवाचं रान करत स्वतःच्या जीवावरती खेळत महिपती साक्षी यांच्या विरुद्ध पुरावा आणण्यासाठी त्यांच्या अड्ड्यावरती धाड टाकणार असतो। या सगळ्यामध्ये अर्जुन सुद्धा सायलीची साथ देणार असतो। या धाडीमध्ये अर्जुन सायलीला काय मिळतं, महिपती साक्षीचा पर्दाफाश कसा होतो, पूर्णाजीची सायली कशी मदत करून तिचं मन जिंकते, हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता मात्र इकडे प्रतापला नेल्यावरती पूर्णाजीची अवस्था खूप बिकट असते। कल्पना रडत असते, अस्मिता रडत असते। सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो। घरातला कर्ता पुरुषाला पोलिसांनी अटक केल्यामुळे घरातील बायका सगळ्या कोलमडतात। पण तेवढ्याच ताकदीने सायली उभी राहते। सायली आता सगळ्यांना धीर देते, जर का आपण काही चुकीचं केलं नाही तर ही आपल्या संकटाची घडी आहे। या सगळ्यातून आपण स्ट्रॉंग राहिलं तरच आपण बाबांना या सगळ्यातून बाहेर काढू, असं म्हणत आता मात्र सायली पूर्णाजीला आणि कल्पनाला धीर देते। त्याचबरोबर मात्र आता सायली खंबीरपणे पाय रोवून उभी राहते। तोपर्यंत महिपतीने दुसरा डाव टाकलेला असतो। महिपती आता मात्र नागराजला सांगतो, हे बघ आता एकच डाव टाकलाय, याच्या पुढचा डाव बघ आता काय करतोय ते। मी त्याला आता अडकवलंय जेलमध्ये आणि आता मी त्याचा फायनान्सर म्हणून त्याच्या मागे तगाता लावणार पैशाचा। म्हणजे त्याला पैसे देण्यासाठी काहीही करून सुद्धा आता त्याला त्याची प्रॉपर्टी म्हणजे राहतं घर ते विकावं लागणार आणि अर्जुन सुभेदार रस्त्यावरती येणार। अर्जुन सुभेदार रस्त्यावरती आल्यावरती मग मात्र मी माझा पुढचा डाव टाकणार। अर्जुन सुभेदारला या सगळ्यामधून बाहेर पडायचं असेल तर मी ही केस मागे घ्यायला त्याला लावणार, त्याच्याकडे दुसरा कोणता पर्यायच ठेवणार नाही। नागराज म्हणतो, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेस महिपती, तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे। महिपती म्हणतो, हे तर आत्ताची गोष्ट, पुढे बघ काय होतंय ते। आता एक एक करत सगळ्या गोष्टी कशा सुरळीत होईल। माझा अपमान केलाय काय त्यांनी, त्याला आता कसा रडवतो ते पण बघ। या पण गोष्टी साध्या सोप्या सरळ मार्गाने मी करणारच नाहीये, आता माझी तू कमाल बघशील, असं म्हणत महिपती इरेला पेटलेला असतो। काहीही करून अर्जुनला धडा शिकवायचा त्याने आता निश्चय केलेला असतो। इकडे आता घरातलं वातावरण खूप उदास असतं। त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, मम्मा तू काळजी करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा मी डॅडाला बाहेर काढेन, मी डॅडाला घरात आणल्याशिवाय राहणार नाही, तू माझ्यावरती विश्वास ठेव। त्यावरती कल्पना म्हणते, पूर्णाजी पूर्णपणे ढासळले अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, हे बघ तू घरातलं सगळी आघाडी सांभाळ, सायलीच्या मदतीने घरामध्ये सगळं सांभाळ, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणत अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी काही दिवसातच आपल्या डॅडाला घरी आणेन। पण आता इकडे कल्पना पूर्णपणे कोसळलेली असते आणि अर्जुनच्या पण डोक्यामध्ये काहीही विचार नसतो की हे कुणी केलं असेल, काय करावं लागेल किंवा काय मार्ग आहे, हे त्याला काहीच माहित नसतं। तो जरी कल्पनाला धीर देत असला तरी त्याला स्वतःलाच अंधार दिसत असतो। आता या अंधारातून मार्ग काढण्याचं काम मात्र सायली करते। सायली म्हणते, सर मला माहिती आहे खूप मोठं संकट आपल्यावरती ओढवलंय। यावरती अर्जुन म्हणतो, आता काय करायचं, मला तर काही मार्ग दिसत नाहीये। सायली सांगते, सर हे बघा, ज्याने संकट दिलंय तोच आपल्याला मार्ग देईल। ज्या वेळेला मधुभाऊंवरती ही प्रसंग ओढावला होता ना, तेव्हा मी पण अशीच खचले होते, पण त्यावेळेला मला मधुभाऊंचंच वाक्य आठवलं की रडायचं नाही तर लढायचं। आता सुद्धा सुभेदार परिवाराने
रडत बसण्याची वेळ संपली, आता आपण लढायचं आहे. तुम्ही एक विचार करा की या सगळ्यामध्ये कोण अशी व्यक्ती आहे जी हे सगळं मुद्दाम करू शकेल? त्यांचं कोणी बिझनेस रायव्हली वगैरे आहे का? अर्जुन म्हणतो, बिझनेसमध्ये असं कोणी करेल मला वाटत नाही. मग मात्र सायली सांगते, मला महिपती शिखरे यांच्यावरती डाऊट वाटतोय, कारण महिपती शिखरेने एवढं मोठं कर्ज दिलंय ते मुद्दामच आपल्याला हे करण्यासाठी, या केसपासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी असं मला वाटतंय. मला वाटतंय तुम्ही माझी केस घेतलीत म्हणून सुभेदारांवरती इतकं मोठं संकट आलंय. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही काळजी करू नका. ज्याप्रमाणे माझ्या घरच्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहता, तसंच मी सुद्धा मधुभाऊ आणि तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. असं म्हणत अर्जुन आता सायलीला ठामपणे तिच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन देतो. आणि मग मात्र सायली सांगते, आपण एक काम करू शकतो. आपण ना या सगळ्यामध्ये महिपती आणि साक्षी या दोघांचा पाठलाग करून त्यांच्याकडून काय नक्की सत्य आहे हे जाणून घेतलं तर आपल्याला तपास करायला सोपं जाईल. अर्जुन म्हणतो, तुमची आयडिया मला जरी पटली असली तरी पाठलाग करायचा म्हणजे काय? यावरती सायली सांगते, तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेला ते आम्हाला धमकी द्यायला आले होते ना, तेव्हा त्यांचा अड्डा कुठे आहे हे आम्हाला समजलं होतं. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं, म्हणून मला सगळं सत्य माहिती आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग रात्रीच्या वेळेला आपण तिकडे जाऊया. मग अर्जुन सायली रात्रीच्या वेळेला सज्ज होतात महिपती आणि साक्षी यांच्या अड्ड्यावरती धाड टाकण्यासाठी. आता इकडे मात्र महिपती आणि साक्षी यांच्या अड्ड्यावरती पोहोचल्यावरती त्या दोघांचं बोलणं मात्र अर्जुन सायलीच्या कानावरती पडतं आणि त्याचं रेकॉर्डिंग अर्जुन करायला लागतो. साक्षी सांगत असते, अण्णा तुम्ही या नार्कोटिक्समध्ये त्याला अडकवलं खरं, पण ज्या वेळेला हे ड्रग कुठून आलं, काय आलं, ही सगळी चौकशी होईल तेव्हा तुम्ही काय कराल? यावरती महिपती म्हणतो, तू नको काळजी करूस ग, माझे ना खूप सारे काही सोर्सेस आहेत, खूप सारे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्या सगळ्यामधून मी हे सगळं बरोबर निभावून नेईल. यावरती साक्षी म्हणते, जर का हा डाव उलटला तर अण्णा तुम्हाला जेलमध्ये जावं लागते, कळतंय का तुम्हाला? दुसरं कोणाला तरी अडकवल्याच्या कामामध्ये तुम्ही जेलमध्ये जाल. आता सायली अर्जुन हे सगळं ऐकतात, महिपती आणि साक्षीचं बोलणं रेकॉर्ड करतात आणि इथेच मोठा पुरावा सापडलेला असतो. इकडे घरी आल्यावरती मात्र आता महिपती साक्षीचा खूप मोठा व्हिडिओ पूर्णाची कल्पना आणि अस्मिता समोर ठेवल्यावरती खूप मोठा गौप्यस्फोट होतो. पूर्णाजीला सायली किती खरं बोलत होती, आपण विश्वास नाही ठेवला, किती निर्दयी माणसं आहेत ही, असं म्हणत पूर्णाजी आता सायली तूच काहीतरी करू शकतेस, तूच मदत कर, तूच या सगळ्यातून माझ्या मुलाला बाहेर काढ म्हणत आता पूर्णाची सायलीच्या पायाशी आलेली असते. इथून आता सायली पुढे काय करणार, सायली कशा पद्धतीने हा व्हिडिओचा वापर करून प्रतापला सोडवणार, पाहणं रंजक ठरणार.